महाविकास आघाडीचं मुस्लिम लांगुलचालन आणि हिरव्या मतांसाठीचा त्यांचा आटापिटा आपण लोकसभेला पाहिलं. पण वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या वेळी शिवसेना उभाटा गटाच्या खासदारांची भूमिका संसदेतली संदेहास्पद होती आणि त्या भूमिकेमुळे असंख्य मुसलमान संघटना या उभाटापासून जरासं अंतर राखूनच वावरू लागल्या होत्या. लोकसभेला उद्धवजींना सापडलेला हा नवा मतदार वर्ग विधानसभेला काँग्रेसकडे वळणार अशा बातम्या येत होत्या आणि त्या बातम्या येत असताना उभाटा गटाचे चाणक्य जोमानं कामाला लागले आणि त्यांनी मुसलमानांच्या गोठ्यात जाऊन त्यांना लोणी लावायला सुरुवात केली. मुल्ला मौलवी उलेमा यांच्यासहच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या. आता उभाटा गटाचे नेते माजी महापौर आमदार सुनील प्रभू यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे या लसणीच्या कांड्यांसोबतचा. बहुधा वाटाघाटी करतानाचा असावा, गादीवर बसून कबाब खातानाचा. त्याचं फुटेजही बाहेर फिरतं आहे सोशल मीडियावर. मैं समझता हूँ पठानवाली और उसके अतराफ की जितनी मस्जिद मदरसे हैं सब जगह के लोगों में खिलाफ इमाम साहब और पढ़ाने वाले मौलवी आए हुए हैं. आप जरा ये फिक्र लेकर आए, आप लोग जिस फिक्रों को लेकर आए, हमारा हर साथी आपकी शाना बचाना और आपकी कंधे के साथ कंधे मिलाकर खड़ा है. आता निवडणुका म्हटल्या की वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना भेटणं, त्यांच्या समाजासाठी काहीतरी करण्याच्या आणाभाका घेणं, बऱ्याचदा अपरात्रीला पाकिटं हातात टेकवणं हे होतच असतं. जिथं मशिदी असतात म्हणजे मुसलमानांची वस्ती असते तिथला कुणीतरी एखादा सलीमभाई, मोहम्मदभाई, नन्हेभाई हा असतोच. ज्याच्या शब्दाला मान असतो असं म्हटलं जातं त्या कम्युनिटीमध्ये. त्या भाईच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय उमेदवार हे असेच इफ्तारीला बसल्यासारखे चटाईवर बसून लोड तक्क्यानं टेकून या तहाच्या वाटाघाटी करत असतात. नेमका असाच एक फोटो सुनील प्रभूंचा प्रसिद्ध झाला आणि बवाल झाला. मित्रांनो, निवडणुका म्हणजे दुसरं युद्ध असतं असं म्हणतात. मग एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर प्रमाणे निवडणुकीच्या युद्धात सारं काही माफ असतं असा उमेदवारांचा समज होतो आणि मग ते अशा प्रमादांच्या वाटेला जातात. गंमत अशी आहे की सुनील प्रभूंनी अशा मुल्ला मौलवींसोबत बैठका केल्यानं बिघडलं काय असा सवाल कोणी केला तर त्यात गैर काहीच नाही आहे. पण या लोकांनी म्हणजे मुल्ला मौलवींनी एक फतवा काढून याच उमेदवाराला मतदान करा असं सांगणं हे लोकशाहीच्या कुठल्या कलमात बसतं यावरही विचारमंथन व्हायला नको का? दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून मागच्या कित्येक वर्षापासून लढणारे, जिंकणारे सुनील प्रभू हे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिलेदार. 92च्या दंगलीत जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीतल्या हिंदू कुटुंबांना जाळून मारलं गेलं. ती घटना घडली आणि जोगेश्वरी हायवेपासून पुढे मालाडच्या पठाणवाडीपर्यंत जो वनवा पसरला होता ज्यातून गोरेगाव मालाडचा हा दिंडोशी पट्टा पण सुटला नव्हता. त्या भागात शिवसैनिकांनीच या कांड्यांचा मुकाबला केला होता. अगदी ते 100 आणि आपण 20 अशा प्रमाणात असतानाही जे लढले ते कट्टर हिंदू शिवसैनिक या भागात राहतात. मग ते निव्वळ मराठीच नव्हते तर गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय भैय्यही होते. हा जो हिंदू मुस्लिम संघर्ष इथं अजूनही सुप्तावस्थेत आहे त्या संघर्षाची धार बोथट केली ती या गुडघ्यावर बसणाऱ्या राजकारण्यांनी. हे लोक यांचा DNA विसरलेत, भगवा DNA विसरलेत. हिरव्या मतांसाठी यांनी फक्त यांचा खतना करून वारा लागावून लुंग्या घालणं शिल्लक ठेवलं आहे. फक्त हिंदू मराठी मतांवर सहज जिंकून येणाऱ्या मंडळींना आज अचानक खांब कसा फुटला, का फुटला, यावेळेस हे एवढे असुरक्षित कसे झालेत या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं. एकतर सार्वत्रिकरित्या मुसलमानांच्या गोठ्यांना व्हिजिट करण्याचे मातोश्रीवरून आदेश आलेले असणार. गुरांचा गोठा असतो ना तो गोठा बरं का. काही प्रेक्षकांचे व्हॉट्सअपवर मेसेज आलेत की त्यांना गोटे ऐकायला येते. असो, मी गुरांच्या गोठ्याबद्दल बोलतो. त्यांच्या गोठ्यात घुसून त्यांना लोणी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा, दिंडोशीतून यावेळी शिवसेना शिंदे गटानं माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिलेली. निरुपम हे मुंबईत आले आणि हिंदी भाषेतून पत्रकारिता करत असताना थेट हिंदी सामनाचे संपादक बनले. त्यांची पुढची राजकीय जडणघडण ही शिवसेनेच्या विशेषतः बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली आहे. शिवसेना हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये रुजवण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. हिंदी भाषिक असूनही उत्तर मुंबईचे खासदार बनले ते, भले ते काँग्रेसच्या तिकीटावर बनले असेल, पण ते खासदार बनल्यानंतर संजय निरुपम यांनी दिंडोशी भागातल्या मतदारांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत चांगली विकास कामं केलेली आहेत. संजय निरुपम हे एक वजनदार नाव सुनील प्रभूंच्या समोर एक प्रकारचं आव्हान उभं करताना दिसत आहे. त्यामुळेच इतर वेळी शांतपणे प्रचार करणाऱ्या सुनील प्रभूंना यावेळेस
मुसलमानांच्या मतांची गरज भासू लागलेली. त्यांची या मुल्ला मौलवींसोबत एक बैठकही झाली आणि त्यानंतर इथल्या मुसलमानांना प्रभावित करणारे फतवे निघाले. सोबत स्क्रीनवर दिसतोय तो याच मूल्यांनी काढलेला एक फतवा आहे. भलेही तो उर्दूत असेल पण आपण तो गुगल लेन्सच्या मदतीनं वाचूही शकतो. अनेकांनी तसा तो वाचलाय देखील. तुम्हाला ऐकायचा असेल तर हा मजकूर ऐका. डंडोशी विधानसभा के इलेक्शन बराए साल 2024. महाविकास आघाड़ी, शिवसेना. तमाम मुसलमान भाइयों से गुजारिश है कि 2024 के असेंबली इलेक्शन बरोज बुध तारीख अधू बाला साहब ठाकरे महाविकास आघाड़ी 20 नवंबर 2024 के दिन है. हम जानते हैं कि महाविकास आघाड़ी जिसमें कांग्रेस, राष्ट्रीयवादी का नगर, शरद पवार गट और शिवसेना, उद्धव बाला साहब ठाकरे गुट, समाजवादी और बहुत सारी पार्टी शामिल हैं, जो एकजुट होकर इलेक्शन लड़ रही हैं और हम सबको मिलकर उनका साथ देना चाहिए. हमारे इलाके से शिवसेना के उम्मीदवार सुनील प्रभु जो पिछले 10 सालों से एमएलए रह चुके हैं. इन्होंने हमारी मुस्लिम कौम और हमारे इलाके के लिए बहुत से काम अंजाम दिए हैं, जो इस बार तीसरी मर्तबा हमारे इलाके से चुनाव कर रहे हैं. नाम भी मुसलमान भाइयों से गुजारिश है कि मौजूदा दौर में जो हालात चल रहे मिसाल हैं, उन सब फितनों से हमारी कौम और इलाकों को महफूज रखने के लिए और हमें एकजुट होकर हमारे उम्मीद और सुनील प्रभु साहब को एक बार फिर से जताकर उनकी हिम्मत अफजाई करें. वोट हमारी ताकत है और इस ताकत को इस्तेमाल करें और वोट को बटने ना दें. सुनील प्रभु साहब को इक़्तिदार में लाकर हमारे इलाकों को महफूज करें. इलेक्शन वाले दिन उनकी हमारी निशानी को जहन में रखें और उनकी निशानी है मशाल. हमारे खैर ख्वाह 3 नंबर का बटन दबाइए और भारी वोटों से इन्हें जीत दिलाइए. सुनील प्रभु जी. दोषिन शिवसेना अधू बाला साहब ठाकरे बरोज बुध बतारीख 20 नवंबर 2023. महाविकास आघाड़ी उम्मीदवार सुबह के बजे से शाम 4 बजे तक. निश्चित सुनील प्रभूंनी त्यांच्या आमदारकीच्या काळात दिंडोशीत कामं केलेली आहेत. जसं या फतव्यात म्हटलं तसं बहुत काम किया है. पण या कामांच्या जोरावर ते निवडणूक जिंकून येऊ शकत नाहीत असं त्यांना यावेळेस वाटू लागलंय. म्हणून हा मूल्यांच्या गोट्यांना आपलं गोठ्यात जाऊन लोणी लावण्याचा खटाटोप आहे. या सगळ्या लोणी लगाव मोहिमेचं फलित हेच की मुसलमानसुद्धा आता उभाटा गटाच्या उमेदवारांसाठी फतवे काढू लागलेत. असो, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरला असा जो टाहो फोडून मागच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागितला गेला, त्यात एक आता नवा ट्विस्ट आला आहे. जनता हळूच विचारू लागली आहे की तुमचा पक्ष चोरला, तुमचा बाप चोरला, हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. मग त्याचा बाऊ करून तुम्ही मतदारांना का वेठीस धरताय? का आमच्याकडे मतं मागताय? हिंदुत्व खुंटीला टांगून लांड्या विजारीतल्या कांड्यांसोबत निकाल लावला तेव्हा कुठे गेली होती मराठी माणसांची, हिंदूंची अपेक्षित सहानुभूती? लोक सावध झालेत. एक है तो सेफ है ही नवी घोषणा आता हिंदूंना एकवटते आणि हिरव्या मतांचे लाचार लोक आता त्यांच्या फतव्यांच्या आशेवर जगत आहेत. आमदार गजाभाऊ कीर्तीकरांचा पीए, नगरसेवक गोरेगावचा, ते मुंबईचा महापौर, मग दिंडोशीचे आमदार असा चढता क्रम पाहिलेल्या सुनील प्रभूंबद्दल नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर होता आमच्या मनात. पण ज्यांना निवडणुका जिंकण्यासाठी मुसलमानांच्या गोठ्यात जावं लागतं त्यांना विजय अवघड झाला आहे असं वाटू लागलं आहे. तसं चित्र दिसतंय. एक जमाना होता भाजपच्या झेंड्यातल्या भगव्या रंगासोबतच्या हिरव्याला नावं ठेवणाऱ्या या आत्ताच्या उभाटा सेनेला आता या हिरव्यांवर प्रचंड प्रेम यायला लागले, प्रेम उतू जायला लागले. नाहीतर तो देशनिंदक अबू आझमी, ज्याला वंदे मातरमची ॲलर्जी आहे, वंदे मातरम बोलूंगा नाही, वंदे मातरम बोलणार नाही म्हटल्यावर मनसेच्या रमेश वांजळेंनी ज्याच्या कानफाटात वाजवली होती खाडकन, तो अबू आझमी आता शिवसेना उभाटा गटाच्या शाखेत बसून कट्टर शिवसैनिकांना मार्गदर्शन करतोय. काय बहारदार चित्र आहे ना. आणि त्याच्या आजूबाजूला हे उरलेले शिल्लक मावळे कावळ्यासारखे दिनवाने होऊन या अबूचे विचार ऐकतात.
हे चित्रही एखाद्या शिवसैनिकासाठी आणि हिंदुत्ववाद्यासाठी दुःखदायक ठरत नाही का? नाही आहे का दुःखदायक? दुर्दैव आहे, पण हे चित्र आता सतत बघावं लागणार आहे. सतत कांड्यांना लढणारा एकमेव हिंदू वाघ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सैनिक, शिवसैनिक हा मराठी माणसांना, हिंदूंना एक प्रकारचा आसरा होता आहे मुंबईत. आज परप्रांतीयांच्या बजबजपुरीत सगळीकडे हिरवं गवत माजलं आहे. त्यांच्या लव जिहाद, लँड जिहादला तोंड देत देत इथला मराठी हिंदू कसाबसा जगत होता, जगत तरी होता. पण आता हे वोट जिहाद करून सारं राजकीय चित्रही बदलू पाहत आहेत. पूर्वी आमचे आमदार, नगरसेवक, खासदार आमच्यासाठी कोणतरी होतं, तिथेही आता मारामारी होणार आहे. खरोखर हा वोट जिहाद काय करू शकतो, लोकसभेला त्यांनी त्याची एक झलक दाखवलेली आहे. आता पुन्हा त्याच तयारीत हे लोक लागलेत आणि आमचे भगवे शेलेवाले यांच्या भजनी लागलेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवून मराठी माणूस मुंबईत जगत होता ते मोठे साहेब गेले आणि बाकीच्यांनी शिवसेना फशिवसेना करून सोडली. फशिवसेना. हे सारं उमजलेल्या मतदारांचा कौल यंदा फशिवसेनेच्या बाजून न पडता खऱ्या शिवसेनेला पडणार असं दिसू लागलं. आणि तसं दिसू लागताच या फशिवसेनावाल्यांनी ही हिरव्या मतांची बेगमी सुरू केलेली आहे. मतदार सुज्ञ आहेत, खरं काय आणि खोटं काय वारसा, नाव, आडनाव आणि मातोश्री बंगल्यामुळे मिळत नाही, तर वारसा विचारांचा आणि परंपरेचा असतो, जो हिंदुत्वाला आपल्या सशक्त खांद्यावर घेऊन निघाला आहे त्याचा असतो. जो हिंदुत्व खुंटीवर टांगतो त्याचा नसतो कधीच. त्याला संधी साधू म्हणतात. असो, हा तमाशा निवडणुकीपुरता जरी असला तरी या जाळीदार टोपीवाल्यांना डोक्यावर बसवणं एके दिवशी यांनाच महागात पडेल हे सुद्धा लक्षात असू द्यावं. इतकंच. ते कधीही त्यांचं काही बी नसलं तर मातृश्रीच्या दारावर धडका देऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे मागच्या वेळेला. आपण तुर्तास ही गंमत दुरूनच बघायची, पण मतदान करताना आपला सदसद विवेक जरूर वापरायचा. तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा कमेंटच्या माध्यमातून. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.